लाईफमध्ये सर्वात जास्त एक्साइटिंग आणि पॉवरफुल काय असतं, लव का रिव्हेंज? दोन्ही पण नाही, ते असतं कॉम्पिटिशन. जे कॉम्पिटिशन आपण भेडिया वर्सेस थामामध्ये बघितलं. तर ह्या ठिकाणी या दोघांना अजून हे माहीत नाहीये की ॲट द एंड ऑफ द MSU युनिवर्स, हा मेडा कॉमेडी हॉरर युनिवर्सच्या शेवटी ह्या दोघांना एकत्र येऊनच MSUचा थॅनॉस सरकाट्याच्या विरुद्ध लढायचा आहे. पण जिथं भेडिया आणि थांबा दोघे एकमेकांचे वांशिक शत्रू आहे आणि जिथं थांबाचा एक रक्ताचा थेंबही भेडियाला किती शक्तिशाली बनवतो हे आपण मूवीमध्ये तर ऑलरेडी बघितले. मग आता हे बघणं जास्त एक्साइटिंग ठरणार आहे की MSUचा न्यू फेरी कोण, जो भेड्या आणि थामाला एकत्र घेऊन येणार. जिथं पूर्ण मूवी थामा वर्सेस भेड्याची रायवलरी सेट करण्यात निघून जाते आणि आपला मेन व्हिलन एक्सेसन हा तर पूर्ण मूवीमध्ये टाइमपास वारीत जातो. जिथं ॲट द एंड आपण बघतो MSUचा मेन व्हिलन सरकाटा एक्सेसनची सुटका करताना आपल्याला दिसतो. म्हणजे मामला पूर्ण सेट आहे. MSUचा थॅनॉस मेन व्हिलन सरकाटा आतापासूनच एंड गेमसाठी आपली आर्मी तयार करतोय आणि याच्याच अपोजिट आपले कॅप्टन अमेरिका आणि आयर्न मॅन, भेड्या आणि थामा एक दुसऱ्याचे हे वांशिक शत्रू आहेत. थामा ही अशी मूवी आहे जी पूर्ण MSU युनिवर्सला लॉजिकली इंटरकनेक्ट करण्यात सक्सेसफुल होते. नाहीतर आपण बघितलंच आहे स्पाय युनिवर्स बरोबर काय कचरा झालाय.